नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सुभेदारांच्या घरच्या बाप्पाच आता विसर्जन आहे आणि मग सगळे घरातले बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करत आहेत आणि विसर्जनासाठी बाप्पा घेऊन निघालेले आहेत. बाप्पाच विसर्जन केलं जातं. त्यानंतर सायली आणि अर्जुन रूममध्ये आलेले असतात. अर्जुन सायलीची कान पकडून माफी मागत आहे. सायलीला म्हणत आहे की बायको मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली, मी खरंच असं तुझ्या मनाविरुद्ध वागायला नको होतं, तुला आधी विचारायला हवं होतं असं अर्जुन सायलीला बोलत असतो. तेव्हा सायली मात्र म्हणत असते की तुम्ही इतके गोड कसे आहात हो, आधीपासूनच आहात का? तेव्हा अर्जुन सांगू लागतो की नाही, मी लग्नानंतर गोड झालोय असं अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं आणि अर्जुन सायलीकडे पाहत असतो. तेव्हा तो म्हणतो की माझी बायको आहे ना, ती साखर आहे, साखर म्हणून मी एवढं गोड झालोय. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे सायलीला खूपच छान वाटत असतं. त्याचबरोबर प्रियाने जो प्लान केलेला आहे महिपच्या विरोधात पुरावे मिळवण्याचा, तो प्लान जवळजवळ तिचा सक्सेस होत आलेला आहे. कारण तिने जे ठरवलेलं होतं महिपच्या विरोधात कशा पद्धतीने पुरावे गोळा करायचे आहेत, हा प्लॅन तिचा जवळजवळ वर्क होत असतो. कारण तिने ज्या पद्धतीने प्लॅनिंग केलेलं होतं त्या पद्धतीने महिप तिथे पोहोचलेला आहे आणि तिच्यावरती हल्ला करत आहे. म्हणजे तिच्या डोक्यात जे होतं महिपने आपल्यावर हल्ला करावा आणि पुरावे बाजूला सोडावेत, म्हणजे तिथलं सीसीटीव्ही फुटेज जे मिळवायचे आहे ते सीसीटीव्ही फुटेज मिळवून दाखवता यावं असा तिचा जो प्लान होता, तो प्लान इथे जवळजवळ तिचा सक्सेस होत आहे. कारण तिने त्या पद्धतीने सगळा गोंधळ घातलेला असतो. आता महिपने स्वतःच्या पायावर तर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे, पण त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींमुळे प्रियाची सुटका होणार हे मात्र नक्की आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे? अर्जुन सायलीची समजूत घालतोय तरीही सायली काय ऐकायला तयार नाहीये. हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. सायली अर्जुनला म्हणत असते, पण का काय गरज आहे हे सगळं करायची? अर्जुन म्हणत असतो की मी तुझ्या आईबाबांचा शोध घेतोय, परंतु सायलीला ही गोष्टच आवडत नसते. सायली म्हणत असते, गरज काय, कशासाठी तुम्ही शोध घेताय माझ्या आईबाबांचा आणि का करता? एवढं सगळं काहीच गरज नाहीये, नका करू हे सगळं करून काही उपयोग होणार नाहीये, कारण माझ्या आईबाबा नाहीच सापडणार असं सायली सांगत असते. आणि जर त्यांना मी हवी असते तर त्यांनी मला का सोडलं असतं? आश्रमात का शोध घेतला नाही? इतक्या वर्षानंतर त्यांना का वाटलं नाहीये? असं सगळं सायली बोलत असते. कारण मला एक कळत नाहीये की तुम्ही त्यांचा शोध घेताय, पण ते आहेत का या जगामध्ये? आणि तुम्ही शोध घेताय ते कुठे आहेत, कसे आहेत, कोण आहे, काही माहिती नाहीये. इवन ते जिवंत आहेत का नाही हे सुद्धा माहीत नाहीये. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की सायली ऐकून घे ना, पण सायली हट्टायला भेटलेली असते, ती ऐकतच नाहीये. ती म्हणते की नाही. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मी तुझी कशी समजूत घालू म्हणजे तुला कळेल, परंतु सायलीला मात्र आज ऐकूनच घ्यायचं नसतं. सायलीचा हट्ट चालूच असतो की नाही, मला काय माहीत नाहीये, कारण मला फक्त एवढंच माहिती आहे की मला त्यांचा शोध घ्यायचा नाही. आणि ती रडायला सुरुवात करते, झेडलेली असते, रडत असते. तेव्हा अर्जुन कासावीस होतो, त्याला कळत नाहीये की हिची समजूत कशी घालू, मी हिला कसं बोलू मी, असं अर्जुनला वाटत असतं. आणि त्याचबरोबर सायली मात्र इकडे तिची चिडचिड वाढत चाललेली असते. ती म्हणत असते की नाही, कस तुम्ही आता यांचा शोध घ्यालो, पण त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये मी हवी आहे का? आणि त्यांनी मला नाकारलं तर? म्हणजे आई बाबा माझे सापडले आणि त्यांनी मला नाकारलं आणि सांगितलं की नाही, नकोस तू आम्हाला, त्यावेळेस मी काय करू? हा प्रश्न मात्र इकडे सायलीला पडलेला असतो. आणि त्याच वेळी इकडे अर्जुन तिथे येतो आणि सायलीला म्हणतो, अग ऐकून घे ना, माझं ते जिवंत आहेत. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते की पण तेव्हा सायलीला लक्षात येतं की हे सगळं काहीतरी चुकतं आणि सायली म्हणत असते की नाही, तुम्ही
त्यांचा शोध थांबवा नकोय मला कस प्रत्येक वेळेस नियतीने माझ्याबरोबर असंच केले जेव्हा तुम्ही माझे होता मला तुम्ही पाहिजे होता तेव्हा तुम्हाला दूर केलं आई माझ्यापासून दूर झाल्या असं सगळं घडत आलेल आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र इथे सगळ्या गोष्टींचे बोलणं चालू असतं आणि सायली मात्र म्हणत आहे की नाही मला नाही शोध घ्यायचा माझ्या आईबाबांचा आता बघितलं ना माझ्या मधुभाऊंच्या बाबतीत काय झालेलं आहे त्यांची काहीही चूक नव्हती तरीही त्यांना या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागत आहेत आणि हे सगळं जे घडतंय ते कशामुळे घडतंय कारण नियतीलाच हे मान्य नाहीये की माझे आईबाबा माझ्यासोबत असावे म्हणून हे सगळं चालू आहे असे इकडे सायली सांगत असते तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो पण असं नसेल ना ग सायली पण सायलीला आता ऐकूनच नाही घ्यायचं सायली हट्टाला पेटले की नाही हे असंच आहे म्हणूनच असं घडतंय असं सायलीच्या डोक्यात सुरूच आहे सायली म्हणत असते की नाही मला माहिती आहे ना की नाही घ्यायचा शोध अर्जुन मात्र कासा विसतो कारण अर्जुनला माहिती असतं की सायलीचे आईबाबा आहेत फक्त आता त्यांचा शोध घेणं बाकी आहे म्हणून तर अर्जुनची एवढी तयारी चाललेली असते शेवटी अर्जुन म्हणतो की नाही सायली त्याला सांगून जाते की नकोय मला नाही माझ्या आईबाबांचा शोध घ्यायचा तेव्हा मात्र अर्जुन सायलीला म्हणत असतो की ठीक आहे सायलीचा राग सायलीचा त्रास अर्जुनला भगवत नसतो म्हणून तर सायलीने अर्जुनला हात जोडून विनंती केलेली असते की नकोय मला मी सांगतोय सांगते ना तुम्हाला की नकोय मला त्यांचा शोध घेणं थांबवा तुम्ही त्यांचा शोध गरज नाहीये त्यांचा शोध घेण्याची अशा पद्धतीने सायलीच बोलणं असतं आणि तेव्हा मात्र अर्जुन सायलीला समजावत असतो सायलीला म्हणत असतो तू एकदा ऐकून घे ना माझं मला काय म्हणायचं ते तरी ऐकून घे परंतु सायलीला मात्र कोणत्याच गोष्टी ऐकून घ्यायच्या नसतात सायलीला फक्त एवढंच माहिती असतं की नाही माझ्या आईबाबांचा शोध नको आहे जर मला उद्या ते सापडले आणि त्यांनी मला नाकारलं तर काय करणार हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि म्हणून तर सायली आता कासावीस होत असते अर्जुन म्हणतो की नाही काहीही झालं तरीही मी तुझ्या आईबाबांचा शोध घेणार आहे आणि लवकरच सगळ्यांच्या समोर हे येणार आहे अशा पद्धतीने अर्जुनच बोलणं सुरू असतं इकडे प्रिया हॉस्पिटलमध्ये आहे आणि प्रियासोबत तिथे अश्विन थांबलेला असतो प्रियाला मात्र ही गोष्ट अजिबातच सहन होत नाहीये हा इथे कसा थांबलाय हा कसा जाईल याचा विचार ती करत असते कारण अश्विन जर इथे थांबला तर महिप्त आल्यानंतर माझा जो प्लॅन आहे तो सक्सेस होणार नाही त्यामुळे हा अश्विन इथून गेला पाहिजे एवढंच प्रियाच्या डोक्यात सुरू असतं अश्विन मात्र प्रियाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो तिला म्हणत असतो की नाही मी थांबतो इथे पण हे सगळं प्रियाला मात्र महागात पडत असतं प्रिया म्हणत असते की नाही या अश्विनीतून पहिला हल्ला पाहिजे तो जर इथून गेला नाही तर माझा प्लॅन अवघड होणार आहे असं सगळं तिच्या डोक्यात चालू असतं आणि त्याच वेळी ती म्हणत असते की नाही काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडायला नको आहेत आणि याच्यामुळे जर माझाचा प्लॅन फेल झाला तर आणि त्यामुळे अश्विनला म्हणत असते की तू घरी जा अश्विन तू कशाला इथे थांबतोस मला सांग ब्र साधी गोष्ट इथे थांबून काय करणार आहेस आणि तुला त्रास नाही का होणार असं सगळं त्याच्या बाजूने बोलत असते त्याला छान वाटेल असं सगळं प्रिया बोलत असते तेव्हा मात्र अश्विन म्हणत असतो की असं काय करतेस कारण आज तुला माहिती आहे ना तुझ्यासाठी मी स्पेशल परमिशन घेतलेली आहे म्हणून मी इथे थांबलोय तरीही प्रिया मात्र ऐकायला तयार नसते प्रियाचा एकाच हट्ट असतो की नाही नको तुझा कारण तू जर इथे थांबलास तर तुला घरातल्याच काय माहिती आहे ना तुला ते काळजी करत असशील ना तू घरी सांगितलेस का कळवलेस का हे सगळं बोलणं चालू असतं आणि तेव्हा मात्र अश्विन म्हणत असतो की खरंच किती काळजी करशील ना तू आणि अश्विन इकडे हेही बोलतो की जर त्यांना माझी काळजी नसेल तर मी त्यांची काळजी का करावी असं प्रियाला तो सांगत आहे पण प्रियाला मात्र तिचा हट्ट खूप महत्वाचा असतो प्रिया म्हणत असते की नाही कारण प्रियाला तिचा प्लॅन सक्सेस करायचा आहे काहीही करून बाहेर पडायचा आहे या जेलमधून आणि त्यामध्ये त्यासाठी तिला महिप्तला अडकवायचं आहे
त्यामुळे तर तिने हे सगळं केलेलं असतं आणि या सगळ्या गोष्टी तिच्या मनाप्रमाणे तिने करून घेतलेल्या असतात. परंतु एवढं सगळं घडत असलं तरीही आता अश्विन ऐकायला तयार नसतो. त्यावेळेस प्रिया अश्विनवरती ओरडते, तू जा ना, तुला सांगितलेलं कळत नाही का? आणि पुन्हा ती नॉर्मल होते. त्याचबरोबर इकडे चैतन्याचा अर्जुनला कॉल आलेला असतो. चैतन्य म्हणत असतो की उद्या बहुतेक हिअरिंग आहे असं चैतन्यात सांगणं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय त्यांचा ॲड्रेस कोण आहेत, वकील कोण आहेत, ज्यांनी ही केस घेतली त्यांना माहीत नसेल ना खरी बाजू काय आहे ती आपण पटवून देऊया त्यांना, असं अर्जुनच म्हणणं आहे. आणि त्याचवेळी चैतन्य म्हणत असतो की हो, कोणतरी देसाई वकील आहेत, मी जाऊन भेटतो त्यांना आधी. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही मी भेटतो. तेव्हा चैतन्य म्हणतो की नाही, मी बोलून बघतो, जर माझ्या बोलण्याने काही फायदा नाही झाला तर मग तू बोल, असं चैतन्य अर्जुनला सांगत आहे. परंतु अर्जुन मात्र म्हणत असतो की ठीक आहे, चालेल, कारण त्यांना प्रियाने तिची बाजू सांगितली असेल. खरी बाजू काय आहे ना ते सांगितलेलंच नाहीये, त्यामुळे तर हा सगळा गोंधळ झालेला आहे, असं इकडे बोलणं चालू असतं. सायली तोपर्यंत आलेली असते. सायली आलेली आहे तरीही सायली आपल्याशी बोलत नाही. ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात येते आणि अर्जुन म्हणतो की बायको, काय झालं म्हणजे अजूनही तू माझ्यावर रागवलेली आहेस का, असं सायलीला तो विचारत आहे. परंतु सायली म्हणते की नाही, राघवडी नाहीये, मी सोडून दिला, तुम्ही स्वतःच तो विषय काढलेला होता ना. सायली म्हणते की नाही, सायलीच हे शांत वाग असतं, त्याचा मात्र अर्जुनला त्रास होत असतो. अर्जुन म्हणत असतो की नाही, हिने असं वागायला नकोय, कारण मला माहिती आहे. आणि मग तो सायलीला समजवत असतो, असं काय करतेस तू, माझ्याकडून काय चूक झाली ते तरी सांग ना मला, आणि पण तू माझ्यावरती अशी रागावू नकोस, एवढंच त्याचं बोलणं असतं. तरीही सायली मात्र नाराज होत असते, उदास होत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, प्लीज एकदा ऐकून घे ना तू, कारण मी हे सगळं तुझ्यासाठीच करत होतो ना. परंतु सायली मात्र शांत असते. सायली म्हणत असते, पण नका ना, तुम्ही माझ्या बाबांचा शोध थांबवाल ना, असं सायली बोलत आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा अर्जुन सुद्धा कासावीस झालेला असतो. सायलीची एकच अट असते, ती म्हणजे की लवकरात लवकर तुम्ही तो शोध थांबवा. परंतु सायलीचा हा शोध, सायलीच्या आईबाबांचा शोध थांबवणं अर्जुनला काही पटत नसतं. एकतर अर्जुनला आणखी एक टेन्शन आहे, ते म्हणजे प्रियाला वकील मिळालेला आहे. आता पुढे काय होणार या सगळ्या गोष्टींचा विचार इकडे अर्जुन करत असतो. आणि ही सायली तर आता झोपायला निघूनही जाते. सायली म्हणत असे, काय करू नक्की, कारण अर्जुन आता गासावीस होतोय. सायली बोलत नाहीये. इकडे प्रिया मात्र वाट घत आहे, कारण बाकीच्या नर्सेस या सगळ्या गोष्टी, हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र तिथे असतात. आणि प्रिया म्हणत असते की आता हा मुहूर्त कोणत्याही क्षणी येऊ शकतो, म्हणजे मी जे काही ठरवलेलं आहे ते सगळं सक्सेस होऊ शकतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की हा मुहूर्त आला पाहिजे, आज कोणत्याही परिस्थितीत तो आला पाहिजे. मी त्याला एवढे केलं ना, नक्की तो येणार याची गॅरंटी तिलाही असते. पण तरीही तिच्या मनात एक कुणकण राहिलेली असते, जर तो आला नाही तर, कारण तिने ठरवले ते प्लॅनिंग सक्सेस झालं पाहिजे, एवढेच तिच्या डोक्यात आहे. आणि म्हणूनच त्या गोष्टींचा विचार तिने करत असते. त्याचबरोबर प्रिया म्हणत आहे की मुहूर्त आला की आता तोच मोठी चूक करणार आणि सगळा पुरावा माझ्या हातात देऊन जाणार, कारण या सगळ्या गोष्टींमुळे तर हे चांगल्या पद्धतीने मॅनेज करता येणार आहे, एवढंच प्रियाच्या डोक्यात सुरू असतं. आणि मुहूर्तला मात्र हा सगळा जो काही प्रियाचा डाव असतो याबद्दल काहीच कल्पना नसते. आता हवलदार बाहेर आलेले असतात. त्या मॅडम आणि त्या तिच्या दुसऱ्या हवलदाराला विचारत असतात की ते दोघे अजून आलेले नाहीयेत, मला ना कळतच नाहीये आता कधी आपल्याला परत 10 मिनिट उशीर होणार ना जायला. त्या सांगतात की ते दुसरे हवालदार आहेत ना, ते 10 मिनिटात येते असं सांगितलं. मता हे हवलदार काय म्हणतात, चला आपण निघूया, आपल्याला पण उशीर होतोय ना. आणि असही हे तन्वी सुभेदार आता झोपता आहे, त्यामुळे मला नाही वाटत इथं थांबायची गरज आहे. त्यांना कुठे माहिती की तन्वी सुभेदारने काय गोंधळ घातलेला आहे आणि
त्याच्यामुळे त्यांची वाट लागणार आहे ही गोष्ट त्या बिचाया पोलिसांना माहितीच नाहीये. त्यांना मात्र घरी जायच पडलेला आहे ड्युटी संपून पटकन, आणि मग आता त्या ड्युटी संपून ते जाणार म्हणजे त्यांची वाट लागणार हे मात्र तेवढंच खरं असतं. इकडे सायली झोपलेली असते, तिला झोपीत स्वप्न पडतं, तिला तिचे आईबाबा झोपात दिसतात आणि मग ती आईबाबा थांबा थांबा असं म्हणत आईबाबांना थांबत असते, पण ते दोघेही जात असतात, ते थांबत नाहीयेत आणि जायली मात्र ओरडत असते. सायली म्हणत असते, प्लीज थांबा ना तुम्ही, प्लीज थांबा ना तुम्ही असं म्हणत इकडे आईबाबांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु ते दोघेही थांबताना काही दिसत नाही. ते पुढे तसेच निघून चाललेले आहेत आणि आता मात्र सायलीला खूपच टेन्शन आलेलं असतं. सायली म्हणत असते की नाही काही झालं तरीही माझे आईबाबा थांबले पाहिजेत, कारण तिला तिचे आईबाबा हवे आहेत. परंतु आता जसे स्वप्नात सुद्धा ते मला सोडून गेले तसे सोडून गेले तर याची भीती असते आणि मग ती धाडकन जागी होते. अर्जुन उठतो, अर्जुन म्हणतो बायको काय झालं? तेव्हा सायली म्हणत असते की स्वप्न पडलेलं, माझे आईबाबा मला स्वप्नात दिसले. हे ऐकल्यानंतर मात्र अर्जुन म्हणतो काय? सायली सांगू लागते की हो आईबाबा स्वप्नात दिसले आणि ते मला सोडून जात होते. इकडे प्रियाची मात्र वाट लागलेली असते आणि प्रियाला तिचा प्लन सक्सेस होतोय का नाही याच गोष्टीची काळजी वाटत असते आणि म्हणूनच ती सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने रिएक्ट करत असते. आणि त्याचबरोबर तिचं जे म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता सध्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मी ठरवलेल्या त्या पद्धतीने जर नाही झाल्या तर मात्र ती अडकणार असते आणि हे प्रियाच्या लक्षात येत असतं. त्यामुळे ती महिपची वाट बघत आहे. काहीही झालं तरी महिप पोहोचला पाहिजे एवढाच तिचा प्लॅन ठरलेला असतो आणि तिला त्या प्लॅनप्रमाणे सगळ्या गोष्टी हव्या असतात. जर महिप आला नाही तर मात्र प्रियाची वाट लागणार हे पक्क झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे प्रिया वाट बघत आहे आणि नेमका महिप एक ब्लंकेट वांघरून आलेला असतो आणि महिप जेव्हा तिथे पोहोचतो तेव्हा मात्र प्रिया आता म्हणते कोण आहे आरडाओरडा सुरू करते, पण नेमकं ते जे पोलीस आहेत ते ड्युटी संपली म्हणून निघून गेलेले असतात. ड्युटी चेंज वाले पोलीस तिथे पोहोचलेले नसतात आणि प्रिया मात्र आता तिथे पुरती अडकत चाललेली असते. प्रियाला असं वाटत असतं की नाही हे सगळं आपल्या म्हणण्याप्रमाणे घडतंय आणि प्रियाच्या अंगावरती ते धावून महिप येत असतो. त्याचबरोबर इकडे अर्जुन सायलीला पाणी देतो, पाणी घे शांत करतो. सायली घाबरलेली असते आणि त्याचबरोबर सायलीच असं म्हणणं असतं की नाही काहीही झालं तरीही आत्ता सध्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही थांबवा असं सायली म्हणत असते. आणि सायलीला हे सगळं तिच्या म्हणण्याप्रमाणे हवं होतं आणि त्यासाठी तिचे प्रयत्न सायली सांगत असते की नका शोध घेऊ तुम्ही माझ्या आईबाबांचा, तुम्हाला माहिती आहे ना काय होऊ शकतं, मग कशाला तुम्ही हे सगळं करताय असं ती अर्जुनला ओरडून सांगत असते. आणि बघितलं ना आताही माझे आईबाबा यापासून दूर चालले होते असं सायलीच म्हणणं आहे. अर्जुन घाबरलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की काय करू मी, हिला कसं समजवू, हिला कळतच नाहीये. कितीही समजवलं तरीही सायली मात्र ऐकायला तयार नसते. सायली हट्टाला भेटलेले असते आणि अर्जुन मात्र म्हणत असतो की तिचे आईबाबा सापडणं गरजेच आहे. इकडे प्रिया घाबरलेली असते. अण्णाशेठ नको असं तीच बोलणं चालू आहे. तेव्हा महिप म्हणतो की नाही तू मला काय बोलली होतीस? अण्णाशेठ नाही, ते वेगळं काहीतरी नाव आहे, भेकड. हा बरोबर आहे भेकड, मला भेकड म्हणायचं, भेकड असं म्हणून महिप तिला बोलत असतो. आणि इकडे प्रियाने जो साफळा टाकलेला आहे त्या साफळ्यामध्ये अलगत महिप अडकलेला आहे. आणि आता मात्र इकडे प्रियाने ठरवल्याप्रमाणे गोष्टी झालेल्या आहेत. प्रियाचा प्लन जणू काही इथं सक्सेस होत आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की महिप चाकू घेऊन आता प्रियाच्या मागे लागलाय. प्रियाच्या मागे लागलेला महिप तिला म्हणत असतो की काय माझ्या मुलीला माकड झाले म्हणालीस ना तू, इथं आयशर्मात जगती, बरोबर आहे, चल आता तुला दाखवतो आयशर्म काय आहे ते. तुझा कोतळा बाहेर काढतो. तेव्हा प्रिया म्हणत असते अहो पोलीस आहेत, पोलीस घाबरा. तरी महिप म्हणत असतो की मी स्वस्तातली काम करत नसतो, मला मागातलंच आवडतं आणि महागात पडलं तरी चालतं मला.
असं महिप्त बोलत आहे आणि ज्या गोष्टी महिप्त सांगत असतो ते मात्र प्रिया तिथे असते. महिप्तने प्रियाला चांगलंच पकडलेल असतं आणि आता मात्र प्रियाची वाट लागणार हे तिथं खरं असतं आणि प्रियाच तोंड दाबून महिप्त प्रियाच्या पोटात सुरा खूप असणार असतो. त्या क्षणी तिथे टेबलवर असलेला ज्यूसचा ग्लास प्रिया उचलते आणि महिप्तच्या तोंडावरती त्यातला ज्यूस फेकून मारते. महिप्त स्वतःला सावरतो आणि प्रिया तिथून पळालेली असते. महिप्त म्हणत असतो की किती पळणार आहेस, पळून पळून किती पळणार आहेस ते सांग ना, आज तुझी सुट्टी नाही एवढं लक्षात ठेव असं म्हणत महिप्त प्रियाच्या मागे धावू लागतो आणि तो म्हणत असतो की मी कोणाला घाबरत नसतो, आज बघ तुझी कशी वाट लावतोय. खरं तर महिप्तचा हा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे तो मात्र महिप्तला नडलेला आहे आणि त्यामुळेच महिप्तची वाट लागलेली आहे. महिप्तने स्वतःच मोठी चूक केलेली आहे आणि त्याच्या विरोधातला पुरावा प्रियाला देऊन तिचा सुटकेचा मार्ग मात्र मोकळा केलेला असतो. इकडे सायली अर्जुनला म्हणत असते की प्लीज तुम्ही थांबवा, माझ्या आईबाबांचा शोध नका घेऊ, त्यांचा शोध मला नाही गरज त्यांची असं सायली सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो अग शांत हो, तू शांत हो आणि तो तिला शांत करत असतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सुभेगा दादांच्या घरच्या बाप्पाच विसर्जन आहे आणि सगळेजण विसर्जनामध्ये सामील झालेले असतात. बाप्पाच विसर्जन केलं जातं आणि अश्विन तिथून निघून जातो. खरं तर एवढ्या छान पद्धतीने हे सगळं सुरू आहे. त्याचबरोबर इकडे अर्जुन आता त्या वकिलांना भेटायला जाणार असतो, पण अर्जुनला कुठे माहिती असतं की पुढे काय होणार आहे, गोष्टी काय घडलेल्या आहेत. अर्जुनला त्याबद्दल काहीच माहिती नाहीये. अर्जुनला असं वाटत होतं की तो जो कोण वकील आहे त्याने आत्ताच केस घेतलेली आहे त्याला माहिती नसेल, पण इथे तर त्या वकिलाचाच तो प्लॅन असतो की अर्जुन सुभेदारला ही गोष्ट कळू द्यायची नाही. अर्जुन सुभेदारला जर ही गोष्ट कळली तर मात्र अवघड होणार आहे, हा वकिलाचा प्लॅन असतो आणि हे मात्र इकडे अर्जुनला माहिती नसतं. त्याचबरोबर पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन इथे सायलीची माफी मागत असतो. बायको प्लीज मला माफ कर असं म्हणत तो माफी मागत आहे, तर सायली म्हणत असते की तुम्ही इतके गोड कधीपासून आहात, म्हणजे लहानपणापासून. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नाही, लग्न झाल्यापासून एवढा गोड आहे मी, कारण माझी बायको ना साखर आहे साखर असं म्हणत अर्जुन इकडे सायलीच कौतुक करत असतो. त्याचबरोबर सायलीला तो सांगत असतो. इकडे महिप्त मात्र प्रियाच्या मागे तसाच धावत आहे आणि प्रियाला आता संपवल्याशिवाय शांत राहणार नाही एवढंच महिप्तने ठरवलेलं असतं आणि प्रियाचा तिथे डाव जो आहे, तिने केलेला जो प्लॅन आहे तो सक्सेस झालेला असतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.